रक्त आहे ना, आई वडिलांचे विचार आहे ना आपल्या बरोबर. आपल्या शरीरामध्ये जे मांस आहे, जी चरबी आहे, जे रक्त आहे, ते आईचं आहे. आणि जे हलकं आहे, त्या हलकावरती आपण उभं राहतो इथे, ते आपल्या वडिलांचे जीन्स आहे. या दोघं जीन्समुळे आज आपण इथे उभे. म्हणून अवतार म्हणते ना, अवतार याने अवतार घेतला, त्याने अवतार घेतला. अवतार म्हणजे काय? ही वंश परंपरा कंटिन्यू चालते आपली. वंश परंपरा कंटिन्यू चालते, तो अवतार. आईबाप जरी गेले पण ते मुलगा आणि मुली जे असतात ते त्यांचं वंशच होतो, त्याला अवतार म्हणतात, कारण ते त्यांची पिढी पुढे चालवतात. तर असे हे सुंदर स्वभावाचे आमचे शांताराम शेठ आपल्याला चालले गेले सोडून, पण त्यांना वैकुंठ गमन मिळो, परम शांती मिळो, मृत्यूच्या चक्रात त्यांना पुन्हा देव पाठवू नये, या आपण तेवढा प्रार्थना करू. आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, बापाबद्दल जास्त लिहिलेलं नाहीये कादंबरीमध्ये किंवा ग्रंथांमध्ये किंवा पुराणामध्ये. काय बोलली बरोबर काय? बापाबद्दल जास्त लिहिलेलं नाहीये. का लिहिलेलं नाहीये? तर बापाचं कार्य एवढं मोठं आहे की ते कुठं लिहिता येत नाही. इतकं मोठं कार्य आहे बापाचं की बाप आपल्या मुलांना आपल्या आसपास दाखवत नाही, ते आपले मुलं सुटतील, हतबल होतील, म्हणून बाप स्वतःचे आसून दाखवून त्यांच्या मागे बाळांना उभं राहतो. आणि एक तुम्हाला देवाची चमत्कार सांगतो की अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये असते की जिने आपल्याला कधी पाहिलेलं नाहीये, जिने पाहिलेलं नाहीये. बाप तर आपला पाहिल्यानंतर हा बाप झाला आणि तिथून आपण सध्या आपला बाप आहे. पण अशी व्यक्ती की देवापेक्षा श्रेष्ठ आहे ती म्हणजे आपली माय माऊली, आपली आई, नाही का विजय शेठ. कारण ती पाहतच नाही आपल्याला, पोटात फक्त आलं बाळ पोटामध्ये आलं तिथून तिथं प्रेम चालू, नाही का मावशी. जसं बाळ पोटामध्ये आलं तिचं साधन किंवा उठलं बसलं वागणं सगळं बदलून जातं का नाही? महादेव का काय? ज्या माऊलीने त्या बाळाला पाहिलंच नाहीये, पण त्या बाळासाठी जगते ती 4-4 वेळा 10-10 वेळा आरशात बघणारी बाई, आपलं जीवन सांभाळणारी बाई, आपलं सौंदर्य जपणारी बाई, ते पोटात बाळ आलं ते काही बघत नाही. ती कशी दिसते काय नाही, माझं बाळ चांगलं यावं, माझं बाळ संस्कारी यावं यासाठी ती जगते. जन्म दिल्यानंतर तर वेगळी गोष्ट आहे, पण जन्माला यायच्या आधीच ती प्रेम करते. ती माऊल्या, तो देवा, तो खरा देवा, नाही. आपण भाग्यवान झाले, अशी माऊली आपल्याला मिळाली, असा बाप मिळाला आणि असे वडील आपले चालले गेले. त्या 2 मुली आणि त्यांचा मुलगा यांनी फार सुंदर लिहिले. एक मिनिट घेऊन तुमचा वाचून दाखवतो मी सगळ्यांना, कारण असा प्रसंग परत येणार नाही का. हा आजचा प्रसंग झाला म्हणजे विषय संपला. प्रिय पप्पा, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. प्रिय पप्पा, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. आमचे सुख पाहण्यासाठी स्वतःच्या दुःखाची कधीच पर्वा केली नाही. आज तुम्ही आमच्यात नसल्यामुळे घर रिकामं वाटतंय. मी असं आहे म्हणतो की बेटा, या दोघं मुली आणि मुला यांनी जरा इथं उभं राहायचं म्हणजे लोकांना माहिती पडेल किंवा कोणत्या मुली आणि कोणता मुलगा आहे ते बेटा येईल. कारण तुमचे शब्द वाचतोय म्हणजे मी बोलतोय पण हे शब्द तुमचे खूप बरं बेटा. हा फार सुंदर लिहिलं आहे. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. आमचं सुख पाहण्यासाठी स्वतःच्या दुःखाची कधीच पर्वा केली नाही. आज तुम्ही आमच्यात नसल्यामुळे घर रिकामं वाटतं. तुमचा आवाज, तुमचं हसणं, तुमचं प्रेम बोलणं खूप आठवतं. पप्पांचे साधे, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते. पप्पा साधे, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते. गरीबी असो किंवा संकट, त्यांनी कधीही परिस्थितीपुढे हार मानली नाही. रात्रदिवस मेहनत करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला, पूर्ण संसार उभा केला. पप्पा, तो दिवस आजही डोळ्यासमोर अंधार येतो, तो दिवस आठवतो. आई हंबरडा फोडत होती, आई हंबरडा फोडत होती, तुम्हाला हात मारत होती. तिच्या कपाळाची ती नशिबाची रेख पुसली जात होती. कसं सहन केलं सर तिने, की ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं किंवा ज्याने आपल्यासाठी आयुष्य होतं तो व्यक्ती अर्ध्या संसारात सोडून चालला जातो. म्हातारपणाची काळजी
तिच्या कपाळावरती ती नशिबाची एक कुसली जात होती. कसं सहन केलं असेल ते. तिच्या डोळ्यात देखत जीव जाताना पाहिलं. ज्याच्या नावाने ती मिळवायची, ज्याच्या नावाने तिला गर्व वाटायचा, तेच नाव आज अदालताने राहिलं. तुमच्या आशीर्वाद जेव्हा घेतला तेव्हा पाय थरथर होते. वाटलं आता तरी उठतील, पण तुमचे डोळे वेगवेगळे होते. आम्ही शेवटचं पाणी पाजलं आणि भावाने तिथे लागले दिली. आम्ही आमच्याच हाताने आम्हाला ज्याने वाढवलं, ज्याने आधार दिला, ज्याच्या खांद्यावर खेळलं, ज्याने पोट धरून चालवायला शिकवलं, असा हा आधार आमच्याच हाताने आम्ही झाला. आज घर खायला उठतंय पप्पा, प्रत्येक भिंत तुमची साथ मागते. तुमची ती रिकामी जागा बघून, तुमची ती रिकामी जागा बघून आई रात्रभर जागी झाली. म्हणजे ते रिकामा कपाळ, तिचं ते रिकामा कपाळ बघून आमच्या काळजात धस होतं. तुमच्या विना हे जग जगणं आता मरणावरून जड वाटतं. पप्पा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला पाहत राहा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम ठेवावा. तुमची आठवण कधी दिसत येणार नाही. तुम्ही आमच्या हृदयात कायम जिवंत राहा. हीच तुमच्या चरणी आमची सादर श्रद्धांजली, आदरांजली, भावांजली. मुलगी वृषाली विनय चव्हाण वडोला, मुलगी दुसरी तेजस्विनी भिका सोनार सुरत, मुलगा शांताराम धर्मेश शांताराम सोनार सुरत. इतके शब्द त्यांनी सुंदर लिहिले आहे की वाचता सुद्धा माझा काय जाणू नका. हे बापासाठी शब्दसोबत त्यांचे बसावे. हे शब्दसोबत खरोखर अद्भुत आहे. तर आज हा शेवटचा प्रसंग त्यांच्या जीवनाचा. 16 संस्कारापैकी आज 16वा संस्कार अंत्यसंस्कार. आणि एक थोडं समाजाला जागृती देतो म्हणून मी त्यांच्या घेतो. अजून आपण आपण शांताराम शेट्टी यांना आपल्याला गॅसवर दिला ना, गॅसवर दिला ना आपण तिथं ओव्हर मी सांगितलं बघा. तिथे कोणा पुण्याचं काम केलं आहे ऐकण्यासारख्या सर्वांचं. अजून आपल्या समाजामध्ये अशी जागृती आली नाही, पण काही काही लोक जागृत झालेले आहेत. पूर्वीच्या काळी काही म्हशी भरपूर होत्या तर गौरीवर जाळायच्या. गौरी कपूर किंवा आपलं तेल, आपले हे शुद्ध देशी घी ते घेऊन जायचे स्मशानामध्ये. केरोसिन टाकायचे, त्याच्यावरती अग्नी टाकायचे. नंतर मग काय झालं की झाडं जे लाकडं तुटतात झाडाचे आपोआप, त्याला संविधा म्हणतात, त्याच्यावर अग्नी टाकायचे. आता इथं सोय दिली गव्हर्नमेंटने गॅसवर, म्हणजे पर्यावरणाचा बचाव, पर्यावरणाला वाचवणं. तर या अहिराव परिवाराने इतका सुंदर निर्णय घेतला हा की ह्या देहाला जाण्यासाठी 7 मन लाकडं लागतात. हे 7 मन लाकडं तयार करायला या धरती मातेला 4 वर्ष लागतात. आणि ते आपण आता जाऊन टाकतो. कशा करता? आपल्या घरच्या व्यक्ती करतो. तर मला एक सांगा, तुम्ही जर सगळं बसले माझे समाज बांधव माता भगिनी, तुम्ही आयुष्यात एक तरी झाड लावलं आहे का? एक तरी झाड लावलं आहे का? मनाला विचार आता लावलं आहे का? काही तुम्ही लावलं ना? व्हेरी गुड, खूप छान. सगळं असं पुण्याचं काम केलं पाहिजे. कारण झाड हे ऑक्सिजन देतात, कितीतरी जीवांना वाचवतं. कोरोनाच्या काळामध्ये 2-5 लाख ऑक्सिजनचे बाटली मिळत नव्हते आणि एक झाड हजारोला ऑक्सिजन सोडतं, आपल्या पिढीला, आपल्या वंशाला जिवंत ठेवतं, समुद्र ठेवतं, स्वस्थ ठेवतं. तर पर्यावरण वाचायला पाहिजे. तर हे इतकं सुंदर कार्य यांनी केलं अहिराव परिवाराने. खरोखर प्रकृती जन्मनी त्यांचे आभार मानतो. आणि ही जागृती सगळ्या समाजामध्ये यायला पाहिजे. आता एका ठिकाणी गेलो मी उमराला, विसरले लोक, करोडपती लोक, आणि आपले लोक तिथे गेले होते. त्यांनी लाकडावरती झालं, त्यांना मोठं नका असं धरून तरी नाही, मला आमची इच्छा आहे लाकडावर झालं. ठीक आहे, तुमचा प्रश्न येतो. आता जी गोष्ट 4 दिवसापूर्वीची, आणि देसाई लोक करोडपती त्यांनी गॅस, त्यांना मी नमस्कार केला. म्हटलं साहेब तुम्ही गॅसवरती काय झालं? આપણે કેટલું બધું કામ કર્યું હોય, પ્રકૃતિનો બચાવ કર્યો હોય, આ લાકડા કાઢી બનવાના आहे. છે ना सोय गव्हर्नमेंटने करणे. ही विनंती सगळ्या समाजाला, थोडी जागृती आपल्याला आणली पाहिजे समाजामध्ये. पुन्हा एकदा अहिराव परिवाराचे खूप खूप आभार. त्यांनी हा चांगला निर्णय घेतला आणि समाजाला चांगली
शिक्षक म्हणा एक दर्शन दिलं या गोष्टीचं अभिनय महत्त्वाचा आहे. तर आता आपण सगळेजण बरोबर राहू आणि हां त्यांचे दोन भाऊ नाही सुरेश शेठ सुरेश आहे रमेश शेठ हां काय बोला काय नाव परवाची शांताराम रामदास पवार राहणार नायगाव जिल्हा दिनांक 22/6/2000 21/6/2024 रोजी देवालय झाले. शास्त्रात उल्लेख आहे की आईला भिकारी स्वामी मुलाचा, परंतु त्या मुलांना वाढवायचा मागे बापाचा खूप मोठा संघर्ष असतो आणि त्याचा बाप केला त्याच्या डोक्यावरची फुकट सावली त्या दिवशी संपून जाते. या ठिकाणी धार्मिक भाऊ यांनी आपल्या वडिलांचं पिंडदान या ठिकाणी केलेलं आहे. या आईला परिवाराने दुःख भगवंत सहन करण्याची शक्ती मिळो. आलेले भाऊबंध नातेवाईक आणि ग्रामस्थ मंडळ सर्वांनी जाणून 2 मिनिटं उभारून श्रद्धांजली द्यायची. श्रद्धांजली दिली का भाऊबंध तसेच आलेली पाहुणे मंडळी महाराष्ट्र मंदिरावर जाते. 1 मिनिट महेंद्र सेठ लाईट द्या. एक अगदी विनंती आहे हैदराबादला की आपण हे जे भूगोल वाडी आपण यूज करतो हे काय तर वडिलांच्या नावाने आपण इथं काही दान देऊ शकतो हे का. ही समाजाची वाडी आहे. प्रत्येक वेळेला आपल्या हातून चांगलं कार्य होईल आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला याचा या समाजाच्या वाडीचा मूल्याचा उपयोग होईल. आणि टावेलटोपीची प्रथा आता बंद व्हायला पाहिजे. खूप टावेलटोपी आपण पैसा खर्च करतो. तो पैसा जर यांना दिला तर हा परिवार कोणताही परिवार पैसा घरी घेऊन जात नाही. तो समाजाला दान करतो. त्या निमित्ताने दान होतो है ना. ठीक आता सगळे उभे आहे सगळे बरोबर उभे राहतात. आपण सगळे इथे आलात. हैदराबाद परिवार आपले आभारी आहे. हैदराबाद परिवाराच्या दुःखामध्ये हरी सुवर्णकार समाज मंडळ अध्यक्ष कार्यकारी, हरी सुवर्णकार समाज मंडळ, हरी सुवर्णकार महिला समाज मंडळ, ट्रस्टी कमिटी, भाग्यलक्ष्मी महिला मंडळ सर्व आपल्या दुःखात सहभागी आहे. वडगावून प्रतिष्ठित सगळे आलेले आहेत. दुरून आपण आला गावोगाव हैदराबाद आपले आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. एक लंबी और गहरी सांस भरेंगे और त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मक्षीयमामृतात्. ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ असतो मां सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्युर्मां अमृतं गमय. ॐ
भवन्तु लोका समस्ता सुखिनो